तर स्टुडंट आता क्वेश्चन नंबर 2 बघू आपण. बघा आता इथे काय दिलेलं आहे. इन द फॉलोइंग एक्झाम्पल फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए विच डिवाइड द लाईन सेगमेंट पी क्यू इन रेशो ए बी. आता ए इज टू बी असं आपल्याला रेशो मध्ये डिवाइड केलेलं सेगमेंट दिलेलं आहे. पी चे कोऑर्डिनेट, क्यू चे कोऑर्डिनेट आणि ए बी चा रेशो जो आहे तो दिलेला आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे. मग आता ए कोण आहे, हा ए असा पॉइंट असणार आहे जो पी क्यू लाईन सेगमेंटला डिवाइड करतो. सो एक्झाम्पल साठी आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊ. दिस इज लाईन पी क्यू आणि याच्यामध्ये पॉइंट टाकू ए पॉइंट, जो काय 3:4 मध्ये या लाईनला डिवाइड करतो. पी चे कोऑर्डिनेट दिलेले आपल्याला -2, -5. क्यू चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले 4, 3 आणि तसेच ए चे कोऑर्डिनेट x, y हे फाइंड आउट करायचे. सिंपली फॉर्म्युला लावणार आपण आता इथे. x कोऑर्डिनेट काढायसाठी m x2 प्लस n x1 डिवायडेड बाय m प्लस n. आता तशाच प्रकारे y साठी जो फॉर्म्युला आहे तो आहे m y2 प्लस n y1 डिवायडेड बाय m प्लस n. हा फॉर्म्युला आहे आपला सेक्शन फॉर्म्युला. आपण यूज करणार आहे ए चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायसाठी. आता हे तुम्हाला इझिली काढता येतात, काही जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही काढू शकता. बघा आता मी तरी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. m ची जी व्हॅल्यू आहे ती घेणार आपण 3 आणि n ची व्हॅल्यू घेणार आपण 4. mn म्हणजेच कोण आहे आपला इथे आता a आणि b. तर आपण a च्या जागेवर m म्हणजे a इक्वल्स टू काय असणार आहे m आणि b इक्वल्स टू असणार आहे n. सो सिंपली आता इथे पुट करणार आपण. बघा m ची व्हॅल्यू आहे 3 म्हणून इथे घेणार 3. x2 ची व्हॅल्यू, x2 म्हणजे आहे आपला 4 प्लस n ची व्हॅल्यू आहे आपले 4 मल्टिप्लाय बाय, तर आता इथे x1 ची जी टर्म आहे -2 आणि डिवायडेड बाय m प्लस n म्हणजे 3 प्लस 4. सो सिंपली 4 3 जा 12 -4 2 जा 8 डिवायडेड बाय 4 आणि 3 7. सो 12 तून 8 गेले, इथे 4 राहिले डिवाइड बाय 7. तर हे झाले आपले x चे कोऑर्डिनेट. सिमिलरली आता y चे कोऑर्डिनेट काढू. बघा m ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 3 म्हणजेच आपला a आहे. y2 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 3 प्लस पुन्हा इथे 4 मल्टिप्लाय बाय y1 जो आहे -5. सो डिवायडेड बाय 3 प्लस 4 अगेन. सो आता इथे आन्सर आहे 3 3 जा 9 आणि -4 पंच 20 डिवायडेड बाय 3 आणि 4 7. सो 20तून 9 गेलेत, आता इथे राहतात -11 डिवायडेड बाय 7. सो दिस इज अवर आन्सर. आणि x आणि y चे जे कोऑर्डिनेट आहे x, y तर ते आपल्याला आहेत 4/7, -11/7 आणि दीज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. तर अशा प्रकारे आपण बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आता सिमिलरली याच्या पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत सेम याच्यासारखे आहेत, ते तुम्ही करू शकता. चला बघू आपण वन बाय वन ते सुद्धा.